मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीला पूर आलाय। अनेक तबेल्यांमध्ये पाणी शिरलेले। शेकडोहून अधिक म्हशी गोविंदवाडी बायपास रस्त्यावर आणण्यात आल्यात। रस्त्यावर म्हशी बांधल्याने मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। तर कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खाडीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। खाडी किनारी असलेल्या रेतीबंदर परिसरातील घरांमध्ये आणि तबेल्यांमध्ये पाणी शिरले। अचानक पाणी वाढल्याने तबेल्यात अडकलेल्या शेकडोहून अधिक म्हशींना तातडीने बाहेर काढण्याची वेळ पालिका प्रशासन, अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि तबेला मालकांवर आली आहे। संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन करून म्हशींना आणि रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। म्हशींना ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांना गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या कडेला बांधण्यात आले आणि यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये संपूर्णतः पावसामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते पूर परिस्थिती झाली होती। कल्याणच्या रेतीबंद परिसरामध्ये देखील काल संध्याकाळी अचानक पाऊस वाढल्याने जे तबेल्यामध्ये जे म्हशी आहेत त्या ज्या म्हशी आहेत ते रेस्क्यू करून बाहेर जे काढण्याचा काम जे आहे तबेले मालकांनी केलं होतं। मात्र आजूबाजूची जे परिसरातली जी लोक आहेत ते देखील अडकून पडले होते। महानगरपालिकेने आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू करून बरेचसे जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। काल कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। शिवाजीनगर असेल, वालधुनी असेल, त्याचप्रमाणे रेतीबंदर जो परिसर आहे ते खाडी किनारा आहे आणि त्या खाडी किनाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो असे तबेले देखील आहेत। त्या तबेल्यामध्ये पाणी शिरल्याने जे तबेले मालक आहेत त्यांनी गोविंदवाडी बायपास येथील जो रस्ता आहे या रस्त्यावरती म्हशी ज्या आहे त्या रस्त्यावरती बांधलं होतं आणि आज जे आहे पाण्याचा जो निचरा जो आहे तर कमी कमी होत चाललेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जे म्हशी आहेत ते तबेल्यामध्ये पुन्हा घेऊन जाताना दिसत आहेत। मात्र काल आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होणार आहे, मुसळधार पाऊस होणार आहे असं हवामान विभागाने सांगण्यात आलेलं। मात्र सकाळपासून पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, त्यामुळे काहीसा कल्याणकरांना दिलासा देखील मिळालेला आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।